मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जेजेच्या रूममध्ये घरातील सर्वजण आलेले असतात. पिंकी आता अगदी सर्वांना तळमळीने सांगत असते की खरंच इथे जेजेने सरकारवाड्याची प्रतिकृती आणि त्यासमोर आपल्या घरातील सर्वांचे बाहुल्या बनवून फोटो ठेवले होते आणि मग ते जाळले होते. परंतु आता तेथे न जळाल्याचा वास न आल्यामुळे कुणाला काही संशय येत नाही. तर जेजे मात्र आता गालातल्या गालात हसू लागतो. त्याने अगोदरच सगळी व्यवस्था तशी करून ठेवलेली असते. पिंकी सर्वांना सत्य सांगण्याचा प्रयत्नच करत असते, परंतु आता तिच्यावर कुणीही विश्वास ठेवत नाही, कारण तिच्याकडे तसे पुरावे नसतातच की इथे कुणी काहीतरी जाळलं आहे ते. मग नंतर आता छबी म्हणते, पिंकी मी काहीतरी बोलू का? त्यावरती पिंकी म्हणते, काय झालं छबीताई, तुमचाही नाही विश्वास का माझ्यावर? छबी म्हणते, तुझ्यावर विश्वास आहे ग, पण इथे कोणताच पुरावा नाही आहे. घरातील सगळेजण आता टेन्शनमध्ये असतात. सत्या आणि युवराज दोघेही रागात आता त्या जेजेकडे पाहत असतात. छबी म्हणते की पिंकी इथे पुरावा तसा काहीच नाही आहे, याने काहीतरी जाळल्याचा, मग आपल्याला कसं समजणार? त्यावरती आता जेजे म्हणतो, हो मी तेच म्हणतोय हो पियूला. त्यावरती छबी म्हणते, गप्प बसायचं, हां एकदम गप्प बसायचं, मी अजिबात तुम्हाला काही मध्ये बोलू देणार नाही, तू तिथे शांत बस पाहू. तेव्हा जेजे आपल्या नाकावर बोट ठेवतो आणि गप्प बसतो. तर आता छबी पिंकीला समजावू लागते, अगं तुझी खूप धावपळ झाली आहे, तुझी झोप झाली नाही ना म्हणून तुला असं वाटत असेल. तर ती तो पुन्हा मध्ये मध्ये बोलू लागतो. युवराज म्हणतोय, तू गप्प बसतोस का? तुला सांगितलं ना एकदा गप्प बसायचं, तर गप्पच बसायचं. म्हणते, तुला आरामाची गरज आहे पिंकी, तू आराम कर अगोदर. त्यावरती पिंकी म्हणते, नाही हो. तर आता छबी म्हणते, तू माझं ऐक पिंकी, अगं आराम कर तू. तेव्हा आता पिंकी ठीक आहे असं म्हणते. ती छबी म्हणते, तू माझ्या रूममध्ये चल. हा पिंकी ठीक आहे असं म्हणते आणि आता छबीच्या रूममध्ये जाणारच असते. पण जेथे जेजे बसलेला असतो तेथे हँड ग्लोव्ज असतात, ते पिंकी पाहते. तर जेजे सुद्धा पाहतो की तिने पाहिलं आहे, म्हणूनच तो आता लगेच त्याच्यावर झोपतो. तर आता तुला डॉक्टरकडे जायचं का असं जेजे विचारतो. पिंकी म्हणते, काही गरज नाही. त्यावरती आता युवराज म्हणतो, तुझी तर आम्हाला काही गरजच नाही आहे, गप्प बस तू. पिंकी आणि युवराज तेथून जातात. तर आता त्याच संधीचा फायदा घेऊन जेजे लगेच दार बंद करतो आणि एकदम रिलॅक्समध्ये बसून तेथे असणारा हँड ग्लोव्ज हातात घेत म्हणतो, सुशीला देवी, तुम्ही तर आज इथून गेलाच असता डायरेक्ट ढगात, परंतु ऐनवेळी पिंकी आली. मला सावध राहायला हवं, कारण हिची आपल्यावर घारीसारखी नजर आहे. असं म्हणून पुढे काय करायचं याचाच प्लॅन तो करत असतो. तर इकडे आता सुशीलावर उपचार होत असतात. तेव्हा आता सुशीला अजूनही बेशुद्धच असते. डॉक्टर आता अथक प्रयत्न तिला वाचवण्याचे करत असतात. तर दुसरीकडे आता चित्रा ही खूप रडत असते, कारण सत्याने ज्या प्रकारे सर्वांसमोर तिचा अपमान केला आणि तिच्या कानाखाली मारली, होऊन आता तिचा जीव तिळतिळ तुटत असतो. तेव्हा ती आता खूपच चिडलेली असते. सुशीला ज्या रूममध्ये असते त्या रूमच्या बाहेर सत्या आणि छबी उभे असतात. छबी खूप रडत असते, तर सत्या तिला धीर देत असतो. इकडे आता पिंकी आणि निरी या दोघीही रूममध्ये असतात. तेव्हा आता पिंकी तिला विचारते, निरे मी तुला एक विचारू का गं, पण त्या प्रश्नाचं तू खरं खरं उत्तर द्यायचं. तेव्हा निरी म्हणते, बरं ठीक आहे. तर आता इकडे युवराज डॉल्बीला विचारतो, निरीताई तुला आवडतात का? तेव्हा डॉल्बी म्हणतो की हो, मला त्या खूप आवडतात. तर युवराज जरा शांतपणेच विचारतो, मला डॉल्ब्या खरं सांग, निरीताई तुला फक्त आवडतात की तुझं प्रेम आहे? तो म्हणतो, आवडतात सांगितलं ना, याला प्रेम नाही मग काय म्हणायचं? युवराज आता त्याला स्वतःकडे पाहायला सांगतो आणि म्हणतो, मी उडत्या पक्षाची पंख मोजणारा माणूस आहे, त्यामुळे तू माझ्यापासून काही लपवू शकत नाही. अरे तुझं प्रेम आहे निरीताईंवर? तेव्हा तो म्हणतो की हो प्रेम आहे. तर युवराज त्याच्याकडे पाहतच राहतो. दुसरीकडे आता निरीला पिंकी विचारते की तुझं प्रेम आहे ना डॉल्बी भाऊजींवर? तेव्हा ती म्हणते की हो, माझं आहे प्रेम त्यांच्यावर. त्यानंतर पिंकी म्हणते, मला तुझी आता दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल. तेव्हा निरी म्हणते, का? मी नाही बोलणार अगं त्यांच्याशी. त्यावरती पिंकी म्हणते, अगं सासूबाईंना नाही हे मान्य होणार. तर आता दुसरीकडे डॉल्बीला सुद्धा युवराज तेच सांगत असतो की मला तुझी दुसरीकडे व्यवस्था करावी लागेल. तेव्हा डॉल्बी म्हणतो, प्लीज, त्या माझ्यासमोर असल्या तरीही मी त्यांच्याबरोबर बोलणार नाही, काहीच करणार नाही, तू काळजी करू नको दादा. आता युवराज म्हणतो, पिंकी जेव्हा माझ्या आयुष्यात आली तेव्हा माझं तिच्यावर प्रेम नव्हतं, हे बळजबरी
बळजबरीने लावलेलं लग्न आहे, परंतु त्यांना किती भोगावं लागलं तुला माहिती आहे ना, त्यांच्या जीवावर सुद्धा बेतलं होतं. त्यावरती डॉल्बी आता टेन्शनमध्ये येतो. या दोघांचं आता बोलणं सुरू असतानाच इकडे जे जे हा एका माणसाला पैसे देतो, म्हणतो की हे 10,000 रुपये ॲडव्हान्स आहे, पुढचं कसं करायचं तुला समजलं असेल. त्यावरती आता तो ठीक आहे असं म्हणतो आणि त्याची गाडी स्टार्ट करून निघणार असतो. निरी तितक्यात त्याला आता तिकडून पाहते आणि म्हणते, अगं पिंकीताई, हा चोर आहे, चोर. सकाळी माझी बॅग चोरली होती ना, तोच हा चोर. तेव्हा चोर चोर असं म्हणताच युवराज आणि डॉल्बी धावतच आता त्या बाईकवाल्याकडे येतात. तो जेजेचा माणूस असतो. जे आता पटकनच आतमध्ये निघून जातो. तर आता सगळेजण त्याला पकडतात खरं, पण तो त्याच संधीचा फायदा घेऊन लगेच त्यांना हुलकावणी देऊन तिथून पळ काढतो. तेव्हा आता हा तोच चोर होता निरी म्हणत असते. तर आता त्याच्या पाठीमागे पिंकी आणि युवराज हे दोघेही बाईक घेऊन निघतात. तेव्हा आता निरी खूपच रडू लागते. ते पाहून आता डॉल्बीला खूप कसं तरी होऊ लागतं. डॉल्बी म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, आपल्या दोघांना इथे बोलता येणार नाही, पण आता युवराज दादा आहे ना पिंकी वहिनींबरोबर, सगळं काही ठीक होईल, तुम्ही नका काळजी करू. निरी म्हणते की बरं ठीक आहे. ते दोघेही आता आतमध्ये जातात. तर इकडे पिंकी आणि युवराज त्या चोराचा पाठलाग करत करत त्याच्या पुढे गाडी थांबवतात, गाडी अडवतात आणि त्याला गाडीवरून उतरायला खाली सांगतात. तेव्हा आता युवराज त्याला चांगलाच झोडपून काढतो आणि विचारतो, काय रे, कुणासाठी काम करतो ते अगोदर सांग, आणि आमच्या निरीताईची बॅग तू सकाळी का पळवली होतीस. पिंकी आता पटकन निरीचा फोटो दाखवत विचारते, हिचीच बॅग तू पळवली होती ना. तेव्हा तो म्हणतो की हो. तर आता तू आमच्या सरकार वाड्याजवळ काय करत होतास असं युवराज विचारतो. त्यावेळी तो म्हणतो की मला वाटलं होतं थोडेफार पैसे मिळतील, पण काही हाताला लागलं नाही, मला माफ. तू जेजेचा माणूस आहे का, तू कुणासाठी काम करतो असं तो विचारतो. पिंकी लगेच जेजेचा फोटो दाखवते. त्यावरती आता मी एक खूप मोठ्या माणसासाठी काम करतो, हा तर काय मच्छर सुद्धा मारू शकणार नाही असं जेजेच्या फोटोकडे पाहून तो गुंड म्हणतो. त्यामुळे आता युवराज म्हणतो याचं काय करावं ना कळतच नाही. तरीही युवराज त्याला चांगलंच आता धोपटून काढतो आणि म्हणतो खरं खरं सांग. तरीही तो काहीच खरं सांगायला तयार नसतो. मग आता तो विचारतो, भारीने याचं काय करायचं. पिंकी म्हणते जाऊ द्यात, त्याला सोडून द्या. तर आता तो माणूस लगेच तिथून जातो. पिंकी म्हणते काहीच हाताला नाही लागलं हो आपल्या. युवराज म्हणतो नक्कीच काहीतरी सापडेल, नका काळजी करू. तर आता दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्त्यासाठी बाहेर बसलेले असतात. पिंकी, छबी आणि नेरी या तिघीही किचनमध्ये असतात. तेव्हा नेरी म्हणते, तुम्ही सर्वजण रात्री खूप दमला असाल ना, मी करते सर्वांसाठी नाश्ता, तुम्ही बाहेर जाऊन बसा. तर तेवढ्यातच डॉक्टर साहेब तेथे येतात आणि म्हणतात की सुशीला देवी यांना शुद्ध आली आहे. तेव्हा सर्वजण खुश होतात आणि तिकडे जातात. पण आता चित्राने अगोदरच तिच्या बॅगा भरून ठेवलेल्या असतात. तेव्हा सर्वजण विचारतात, आई तू कशी आहेस आणि ह्या बॅगा कशासाठी. तेव्हा आईसाहेबांना घर सोडून जायचे असं आता चित्रा म्हणते. तेव्हा आता चित्रावर सर्वजण ओरडू लागतात. तर आता डॉक्टर म्हणतात की आम्ही ह्यांना खूप वेळ सांगण्याचा प्रयत्न केला, समजावण्याचा प्रयत्न केला, पण ह्या ऐकतच नाही आहेत. त्यावरती आता सुशीला ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते मला जायचे घर सोडून, पण आता सर्वजण त्यांना रोखतात. तेव्हा आता चित्रा म्हणते त्या मुलीमुळे सर्वजण घर सोडून जाणार आहेत असं म्हणतायत. तेव्हा आता सत्य तिच्यावर खूपच चिडतो आणि म्हणतो तुला काही अक्कल आहे की नाही अगं. चित्रा म्हणते माझ्यावर ओरडायचं काम नाही अजिबात. अहो इथे घरात काय काय होतंय ते माहिती आहे ना. मग नंतर आता चित्रा तेथून जाते तर सत्य तिच्या पाठोपाठ जातो. तर जे आता सर्वांच्या भांडणाची मजा घेत असतो तेव्हा तू आई असं पाऊल का उचलते असं छबी विचारते. तर निरीकडे सुशीला ही बोट करते. तेव्हा आता निरीला खूपच वाईट वाटतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये चित्रा रडतच बापूसाहेबांना सांगते आईसाहेबांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा बापूसाहेब खूपच घाबरतात. मग दुसरीकडे आता पिंकी बाहेर रात्रीची उभी असते. ती म्हणते जेजेला नक्कीच कुणीतरी मदत करते. आता घराबाहेर जाण्यासाठी डॉल्बी हा जेजेला रात्रीची मदत करत असतो. इकडे पिंकी सर्वांवर लक्ष ठेवत असताना तेवढ्यात असते ते कुणीतरी तर पिंकीच्या खांद्यावर हात ठेवतं. तेव्हा ती खूपच घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.